नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं भवानवाडीचं यात्रेचं पारंपरिक मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय म्हणजे वैभव शेठ कदम गिरवे यांचा रुद्रा आणि सोबत पाहला मोडणीमकरांचा चिकारा. जबरदस्त अशी जोडी पळून आज प्रथम क्रमांक केलाय. वैभव दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, सकाळीच तुम्ही फुल कॉन्फिडन्स होता की काहीतरी करून दाखवणार रुद्रा आणि आज करून दाखवलं म्हणाला. सकाळी गटाच्या आधीच तुम्ही आलता आमच्याकडे, त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं संघर्षाचे दिवस आहेत आणि आज भवानी मातेच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्र केसरीचा 1 नंबरचा ओरिजिनल हिंद केसरी म्हणजे ओरिजिनल महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला. या मैदानात छोट्याचं पण रेकॉर्ड भरपूर आहेत आणि रुद्राचं मला वाटतं महाराष्ट्र केसरीचा पहिला गुलाल इथला. या छोट्या आमचा रुद्रा आणि तेजा ग्रुप गिरवी हे समीकरणच वेगळे. ज्यावेळी छोट्या आमच्या बरोबर असतो त्यावेळी 100% छोट्या आमच्यासाठी काहीतरी घडवतो, कथं घडवतो. ह्याचं म्हणजे उदाहरण त्यांनी बऱ्याच वेळा सर्जा होता त्यावेळी पण त्यांनी 6-7 मैदानी 1 नंबर केलेला आहे. बरं, त्यावेळी पण छोट्या आमच्या बरोबर होता आणि आज पण छोट्या आमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार. एक टीम म्हणलं स्ट्रॉंग आहे तुमची म्हणावं लागेल. छोट्या पण तेवढंच ताकदीवान आहे. राहुल आप्पा पण आणि दादा पण आहेत. काय सांगाल म्हणजे? राहुल आप्पा असतील आणि आमचे दाजी असतील, त्याच्यानंतर ही सगळे मित्रमंडळी आहेत. हे आमचं मैत्रीचं नातं वेगळं आहे. आमची मैत्री जेव्हाच्या पलीकडे आहे. एकमेकांसाठी आम्ही काही पण करू शकतो. हे राहुल आप्पाला माहिती आहे, छोट्याला माहिती आहे. आणि आमची मैत्री अशीच या बैलगाडी क्षेत्रातून ओळख झालेली. ही मैत्री आमची अशीच कायमस्वरूपी शेवटपर्यंत राहणार. सर्वात जास्त किमतीचा बैल म्हणजे वैभव दादांनी घेतलेला रुद्रा, 26 लाख रुपयाला घेतलेला बैल. आणि एक थोडासा बॅड पॅच चालू होता, मध्यंतरी आजारी होता. तब्बल किती दिवसानंतर हा गुलाल झाला? 5 डिसेंबरला बैलाच्या पायाला लागलेला. त्यानंतर 16 डिसेंबरला पुशेगावच्या मैदानात बैल पळला. पण त्यावेळी बैल 3 पायावर चालत आला. त्याच्यानंतर बैल काढला नव्हता. त्याच्यानंतर आता कातर खटावच्या मैदानात बैल काढला. पहिले नारायणपूरच्या मैदानात काढला पण तिथं पण बैल परत पाय धरायला लागला. त्याच्यानंतर बैल काढला नाही. कातर खटावच्या मैदानात पहिल्यांदा काढला. आता 5वं-6वं मैदान आहे बैल बाहेर काढल्यापासून. फायनलच्या लढतीविषयी काय सांगाल? छोट्यानं एक म्हणजे शेवटच्या टप्प्यात निकाल घेतलाय तो. अटीतटीची लढत होती कारण शेजारच्या गाडीनं पण चांगली कॉम्पिटिशन दिली. म्हणजे 2 नंबरला गाडी उतरली म्हणजे हरणे आणि चित्र्याची एक चांगली लढत झाली मैत्रीपूर्ण. गाडी 4 नंबरला लागली आणि ज्यावेळी रुद्राच्या अंगावरती ते जी गाडी होती आपल्या चित्र्याची गाडी रुद्राच्या अंगावरती होती आणि इकडे चिकाराच्या अंगावरती पण चांगली गाडी होती. आणि त्यावेळी छोट्या म्हणल्याला आज 100% आपण काहीतरी घडवू. बरं, छोट्या काय क्षण चाललेला शेवटचं म्हणजे एकदम काही सेकंदाचा क्षण असतोय तो. काय चाललेलं मनामध्ये, काय चाललेलं तू? आता बैल 3 अड्ड बाहेर काढला का नाही, बैल आता 3 अड्ड चांगला पळतो. फक्त बैल पैरातून मागं होता. बरं, मग त्याशिवाय आम्ही विचार केला घरची गाडी पळवायची. आम्ही घरची गाडी पळवली रुद्राची आणि बोलाची. गाडीला ते स्पीड लय होतं निमसोच्या अड्ड्यात. पण भेटलं की आम्हाला सेमीला डावीकडे लागली. आम्हाला पाहिजे होतं उजवीकडे, आम्हाला लागली डावीकडे. बोला बी काय डावीने बाहेरून पळतो. फक्त सुट्टी मेकर आहे त्या गोष्टीचा आम्हाला जरा गपलक झाली. तिथं काय बैल सुटलाच नाही व्यवस्थित. तुझं आणि या मैदानाचं समीकरण वेगळंच आहे. जिथं ज्यावेळेस येतोय त्यावेळी 1 नंबर. आपण ज्यावेळेस नियोजन केले त्या आप्पाच्या प्रत्येक नियोजनात आपलं 1 नंबर आहेच. बरं, वैभव दादाकडे येत नाही. वैभव दादा, आज भवानी मातेचा आशीर्वाद 100% लाभला आज म्हणावं लागेल तुम्हाला. आणि एक जबरदस्त पाहिली जोडी आज. तुळजाभवानी माता हे आमचं कुलदैवत आहे आणि भवानवाडीच्या म्हणजे देवीचे आशीर्वाद असेच आमच्या बैलांवरती कायमस्वरूपी राहो आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने आमची बैल गुलालात राहो एवढीच भवानी मातेची चरणी प्रार्थना करतो. कशा पद्धतीनं दिवस गेले म्हणजे 7-8 महिने त्याच्या पाय फ्रॅक्चर होता आणि मला वाटते त्याला प्लॅस्टर पण नव्हता केला तुम्ही. प्लॅस्टर न करता तो त्याला बरं केलं तुम्ही, त्याविषयी काय सांगाल? आता हे डॉक्टरांचं सगळं म्हणजे कुणाची साथ लाभली? आपले निखिल बोखरे डॉक्टर होते, त्यानंतर बल्ला डॉक्टर होते, सतीश म्हात्रे डॉक्टर होते. ह्या म्हणजे कुठल्या डॉक्टरांकडे गेलो नाही असं झालं नाही. मी त्या बैलासाठी लय कष्ट घेतले आणि सगळ्यात जास्त म्हणजे बैलाला कुठल्या औषधं असतील, कुठल्या गोळ्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी कधी म्हणजे माझ्या कामाने मी बाहेर असलो तरी ओम माझा लहान भाऊ, ओम, त्याच्यानंतर पप्पू, अनिकेत, देवा, त्याच्यानंतर आपला मादा, अर्चित असेल, त्यानंतर संग्राम असेल, ही आपली मुलं आहेत. म्हणजे मी कधी नसलो ना तरी ह्यांनीच सगळ्या गोष्टी बैलासाठी सगळं म्हणजे बैल आज जो नीट झाला आहे ते माझं त्याच्यात काहीच परिश्रम नाही. ह्या सगळ्यांची साथ आहे आणि ह्या सगळ्यांनी जे कष्ट घेतलेत ना
ह्या सगळ्यांच्यामुळेच बैल फक्त आज नीट झालेला आहे. मगाशी तुम्ही भाऊक झालेला नेमकं म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला आठवल्या या क्षणामध्ये? 5-6 महिने तर मैदानातच मी तुम्हाला दिसलो नसेल. हा. मैदानात मी येतच नव्हतो 5-6 महिने. म्हणजे माझा ह्या बैलावर लय जीव आहे आणि मला अजून पण वाटतं की ह्या बैलाकडनं म्हणजे ज्या काय अपेक्षा आहेत ह्या बैलगाडी क्षेत्रात तर 100% हे बैल पूर्ण करेल. बरं. त्याच्यामुळं मला हा बैल कधी नीट होईल, ज्यावेळी हा बैल नीट होईल त्यावेळी आपण काहीतरी घडवू ह्याची 100% गॅरंटी होती. म्हणून फक्त माझा प्रयत्न चाललेला की हा बैल नीट झाला पाहिजे लवकरात लवकर. हा जो क्षण आहे फायनलचा, ज्यावेळेस तुम्हाला समजलं प्रथम क्रमांक झाला आहे तुमच्या अंगावरती ज्यावेळेस गुलाल पडला, त्या भावना काय होत्या आणि तो मागील 8-9 महिन्याचं बॅड पॅच सर्व आठवलं या काळामध्ये? आता ते त्या काय 5 ते 10 मिनिटाच्या क्षणामध्ये बराच संघर्ष होता. हा. आणि ज्यावेळी म्हणजे समालोचक सुनील मोरे सर असतील आणि ते आपले गणेश तांबे सर असतील, त्यांनी ज्यावेळी पुकारलं छोट्या मामा आणि चिकारा आणि रुद्रा, त्यावेळी थोडंसं एकदम म्हणजे जीवात जीव आला आणि आनंद झाला, खूप आनंद झाला. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे आज काहीतरी एवढं केलेलंच आज काहीतरी सार्थक झालं. बरोबर. आप्पांकडे तुम्ही नियोजनाचा बादशाह म्हणून संबोधलं जातं अशा आप्पा. आप्पा काय सांगाल, आज तुमच्या जोडीदारानं गुलाल घेतलाय आणि एक बरेच दिवसाचा संघर्ष आज संपला. आज खरं तर आजच्या मैदानाचं नियोजन म्हणजे या जोडीचं नियोजन रफिक मुलाने तोंडोले यांनी केलं होतं आणि गाडी पण अतिशय चांगली पाहिली. परंतु तुम्हाला इतिहास सांगतो की ज्या वेळेस छोट्या ह्या फाटीवर आलाय त्यावेळेस छोट्याने 1 नंबर केलाय आणि छोट्या घरनं येतो असा गाडी गटाला सेमीला मार खाली हिशोबानं ह्या फाटी येताना, कारण की त्याचा आमच्यावर विश्वास नसतो. कारण ते म्हणतो आपण बोलायला म्हणजे काय कुठली बी गाडी ह्याला लावणार काय पण करणार, ती शेवटी मैत्रीचा विषय असतो आमचा नाही का. जी गाडीवर जाणार नाही त्या पण गाडीवर त्याला माहिती आहे आपा बस म्हणते की छोट्या बसणार नाही का. म्हणजे असं आमचं वेगळं नातं आहे छोट्या वैभव शेठ मी, म्हणजे आमची ना मैत्री वेगळी आहे नाही का. म्हणजे बैलगाडी क्षेत्राच्या पलीकडे आमची मैत्री आहे असं नाही की. आणि ते जेव्हा येतं आम्ही इकडे बसून म्हणलं ना आयला म्हणणार आज आपलं निवांत आपलं जायचं म्हणजे मजा म्हणून आपलं नाही का एकत्र यायचं म्हणून मैदान करायचं असं असतं आमच्याकडे येतं म्हणले की. बाकीच्या छोट्यात असते म्हणजे आपलं जीव तोडून असते, पण तो गाडी ज्या तो गाडी बसते जीव तोडून गाडी आणतो. आणि असाच किस्स्यामध्येच मागचे जे सोन्यापणा किस्सा झालं आणि कारतीचा पायरा होता आणि तुम्हाला तो किस्सा सांगतो की त्या गाडीवरती मला वाटतं प्रशांत बसलेला गटाला आणि प्रशांतची घरची गाडी होती. ती गाडी 2 नंबर लागलेली आणि आमची बाबा आणि विराट होता, ती गाडी छोट्यानं आणलेली आणि त्या गाडीवर छोट्या होता गटाला. त्यानंतर असा विचार झाला की सेमीला ह्या गाड्या 3 एकत्र लागल्या वळीनच. मग प्रशांत म्हटला की मी ती गाडी आणतो चालतंय म्हटलं हा ना. आणि बाबाच्या म्हणजे बाबा आपल्याकडे होता ना 40 तो बाबा आपल्याकडे होता, तर त्या गाडीवर ड्रायव्हर छोट्या होता. छोट्या मला माझं काय अडचण नाही तू म्हणशील त्या गाडीवर बसणार. मग त्यावेळेस मामाला आणि मोहिशला म्हणलं की नाही आजच्या गाडीला छोट्याला बसवायचा, कारण की छोट्याला मी आवश्यक दिलं की या मैदानात 100 तू 1 नंबर करणार. आणि तुम्हाला एवढं सांगतो केली की त्या अड्ड्यात गाडी छोट्यानं पावली, त्या अड्ड्यात त्या वर्षी छोट्याने 1 नंबर केला. आणि या वर्षी पण असं झालं की बावनेमातीच्या यात्रेत चुकून पायरा म्हणजे नाही का मी असंच बसलो मैदान बघत आणि त्यावेळेस वैभव शेठला म्हणलं की तुमचा बोला मला द्या माझ्या वासराला. त्यांनी आपल्याला विचारलं पण नाही वासराचं नाव काय नाही काय नाही, त्यांनी एका शब्द आपल्याला बैल दिला आणि त्याच्यात तो बॉलाचा पायरा झाला म्हणून हा पायरा पण झाला त्याच्याबरोबर कुठला रुद्राचा. आणि त्या आज गाडीचं पाहिलं तिथं संघर्ष सुटला. आणि तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एवढं सांगतो की आज इथून पुढं आपल्या शिवाजी जोकर फॅन्स क्लब बी झालं आणि जी सोन्या पन्ना दावण आहे त्या दावणीला कधी आपला किती मोठा बैल 1 नंबराला घोडू द्या आणि या माणसाने आपल्याला आज आपण 1 नंबर करू द्या आणि त्यांनी वैभव सांगितलं की उद्या बैल आपल्याला पाहिजे ते तापला बैल येईल. कारण की त्यांनी शेवटी आज आमचा ज्या सांगा संघर्ष का झाला नाही त्या संघर्ष काळामध्ये या माणसानं त्यांचा बॉल आज एवढा पद असून आज ओपनच्या अड्ड्यात असून पण आपल्याला एका शब्दावरती त्यांनी बैल दिला जोकरला आपल्या. याच्यातच आम्ही म्हणजे ही मैत्री आहे आणि बैलगाडी क्षेत्रात ह्या गोष्टी पाहिजेत आणि बैलगाडी क्षेत्रात टिकवायचं असेल तुमची मैत्री एवढी पाहिजे आणि या मैत्रीने ह्या गोष्टी सगळ्याकडे असतात. आज पण बघा तुम्ही छोट्याला पण दुसरी गाडी होती पण या मैत्रीच्या खातर आज इथं आला आणि या माणसाच्या डोळ्यात वैभव शेठच्या पाणी असं आलेलं नाही, आसरू असे आलेलं नाहीत. त्या मागचा संघर्ष शेवटी काही कष्टानं कमावले पैसे येते आणि त्या कष्टानं कमावले पैशातनं हा बैल त्यांनी विकत घेतला होता. म्हणजे तो माणूस आज पण काय बॉला पण घेतलाय. आज पण या माणसाच्या दमक आहे की उद्या 50 लाख रुपये तुम्ही सांगा बैल घ्यायचा तसा बैल असला तो माणूस उद्या पण घेऊ शकतो. याच्या अगोदर पण या व्यक्तीनं चांगल्या चांगल्या किमतीला बैल खरेदी केलेली आहे ती असं नाही केल्यास नाही. परंतु काय की त्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांना पण कळालं की आपली कोण त्यांची कोण
माझी सगळ्यांना विनंती आहे की संघर्षाचा काळ हा सगळ्यासाठी शेवट नसतो. त्यातनं माणूस काय ना काय शिकत असतो आणि बांधाव बसलेला माणूस तो संपलेला नसतो, तो एक अभ्यास करत असतो आणि ज्यावेळेस माणसाचा अभ्यास पूर्ण होतो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसाला भेटलं असतं आणि तिथं तो प्रश्न संपलेला असतो. मी एक सांगतो मला, जरी बैल आजाराच्या काळामध्ये गेला असला ना, शेवटी काय पाळणारी वस्तू कधी थांबत नाही आणि पाळणारा बैल आणि संघर्षाचा मालक म्हणजे जेवढं बैलाचं कष्ट आहे त्याच्यात डबल ह्या मालकाचं कष्ट आहे. जर बैल आजारी पडला असता मालकाचं लक्ष नसेल असेल ना, तर आज हा बैलाने एक नंबर केला नसता. शेवटी नंदी हा या मालकासाठी देवाप्रमाणे असतो आणि यांच्या वैभवशीच्या टीमनं नाही का देवापेक्षा त्याची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचे फळ वैभवशीला मिळाले. एवढंच. शेवटचा प्रश्न विचारतो. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि रुद्राची जोडी आम्हाला केव्हा दिसायला बघायला भेट? झालं होतं नियोजन ज्यावेळेस ज्यावेळेस रुद्रा पोहोच होता ना 1 नंबरमध्ये, मला वाटतं चोराड्याच्या अड्ड्यात 1 नंबर जेव्हा मेहरबान बरोबर देवानं केला ह्यानं रुद्रानं केला होता ना, त्याच वेळेस नियोजन झालं होतं. परंतु त्या काय मला अड्डा काय तर कॅन्सल झाला, काय झाला विषय मैदान कॅन्सल म्हणून ती काय झालं, कारण त्याच वेळेस गाडी पाहणार होती आणि आज देखील आम्हाला एवढं दुःख झालं की नाही का, आज माझी तर लय प्रमाणे इच्छा होती की आज बकासूर भले 1 नंबर नाही करू द्या, काय नाही करू द्या, फक्त बैलाच्या अंगावरती गुलाल पाडावा अशी अपेक्षा होती आणि त्याची गाडी पण गटाला पाळली. परंतु बॅडलं गाडी तिकडं पाहिली आणि मुलाखाच्या माध्यमात सांगतो की बकासूर हा संपणारा बैल नाही, कारण की तो अखंड महाराष्ट्राने त्या नंदीवरती प्रेम केलं आहे आणि आमच्यासाठी तो देव आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जेव्हा बैल फायनल आहे ना त्यावेळेस बैल 1च नंबर करणार, 2 आणि 3 नंबर करणार नाही बकासूर, तो नव्हतो. त्या बैला तेवढी धमक आहे. म्हणजे आता काय बैल आजाराच्या कंडिशनमध्ये आहे काय काय या गोष्टीकडं त्याची चाचणी चालली आहे मामाने देखील, पण अजून त्या गोष्टी जाणवून येत नाही की नक्की काय झाले बैलाला. परंतु बैल कमी पाळणारा आजार सापडला आजार म्हणजे आजार पण सापडला काय ना, म्हणजे लक्षात ये ना काय होते बैल पण फ्रेश राहतो गोट्या एकदम नाही का. आणि आता नशीब पण तेवढी साथ देणार नाही का. माझी पण देवाकडे प्रार्थना आहे की नशिबाची साथ आमच्या देवाला मिळावी आणि त्याचं मिलन घडून बैल गुलाल राहावा, बस एवढीच आता अपेक्षा आहे. सर्जा आणि भुंगानं पण गुलाल घेतले सर्जा. हो 100%. आणि ती पण गाडी अशी चांगली पाहिली आणि काय की नियोजन केलं होतं सर्जाने भुंगाचं आणि मिलिंद शेटला मीच फोन केला होता, बावड्यानं फोन केलेला आणि अक्षय मोरे आमचे यांनी नियोजन करून ती पण गाडी अशी चांगली पाहिली आणि त्या पण गाडीने 3 नंबर केला. गाडी इकडच्या 6 नंबर असा होती पण गाडी अशी चांगली पाहिली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ती गाडी तुम्हाला पुन्हा एकदा पाहताना बघायला मिळेल. वैभव दादा कुणाला समर्पित करा विजय हा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला? आजचा हा गुलाल भवानी मातेच्या चरणी समर्पित करेल. भवानी मातेच्या आशीर्वादामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि हा जो मित्रपरिवार आहे ज्यांनी ह्या बैलासाठी जे कष्ट घेतलेत त्यांच्यासाठी हा गुलाल समर्पित करेल. धन्यवाद.